आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। फिर्यादी गौरी शंकर नागनाथ कोळी वय 55, व्यवसाय हमाली, राहणार बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर हे नमूद घरात रात्रीच्या वेळेस उकडत असल्यामुळे बाजूस असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये नेहमी रात्रीच्या वेळेस झोपण्यास जातात। 6 जुलै 2026 रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते घर बंद करून कुलूप लावून रात्री 10:30 वाजता जवळच असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरात सहकुटुंब झोपण्यास गेले। 7 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजता उठून ते शौचास बाहेर आले असता त्यांना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सुमारे 28.95 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 365 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम 25,000 असा एकूण 5,03,185 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींच्या संमती वाचून कोणीतरी लबाडीने चोरून नेला असल्याच्या मजकुराची फिर्याद दाखल केली होती। पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळेस घरफोडीचा गुन्हा घडल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रताप सोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर यांनी पोलीस स्टेशनकडील अधिकारी आणि अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन सोलापूर शहर भाऊराव बिराजदार, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। घटनास्थळाच्या परिसरात मिळालेले CCTV फुटेजची पाहणी केली। गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवण्याचे काम तात्काळ सुरू केले। 8 जुलै रोजी अल्फाज शेख यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अमर शिवसिंगवाले आणि पोलीस कॉन्स्टेबल नागेश सिंग चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि पथकातील पोलीस अंमलदार यांनी बसवारूड मठ शांतीनगरजवळ सापळा रचून इसम जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर, सध्या राहणार बसवेश्वर नगर जवळ भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर व प्रशांत नागेश खंदारे वय 19 राहणार केशव नगर, मौलाली चौक, सोलापूर यांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात मिळून आलेले सोन्याचे 28.95 ग्रॅम वजनाचे दागिने आणि चांदीचे 364 ग्रॅम वजनाचे दागिने तसेच 25,000 रुपये रोख रक्कम याबाबत कौशल्यपूर्ण तपास केला असता त्या दोघांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून सोन्याचे 28.95 ग्रॅम वजनाचे दागिने, 364 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 25,000 रुपये रोख रक्कम, त्यांनी गुन्हा करण्याकामी वापरलेली 1 लाख रुपये किमतीची मोटरसायकल, स्क्रूड्रायव्हर असा एकूण 6,03,185 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत उघडकीस आणला। ही कारवाई M राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रताप सोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर भाऊसाहेब बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन सोलापूर शहर संगीता पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे MIDC पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यांच्या पथकाने पार पाडली।